महाराष्ट्रातील कॅटरिंग व्यावसायिकांना एकाच व्यासपीठावर आणत उद्योगासमोरील विविध आव्हानांवर चर्चा घडवून आणण्यासाठी नाशिकमध्ये प्रथमच स्नेहकुंभ 2026 या 2 दिवसीय राज्यस्तरीय परिषद व स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। 14 व 15 जून रोजी गंगापूर रोड परिसरात होणाऱ्या या भव्य मेळाव्यास राज्यभरातून सुमारे 700 ते 800 कॅटरिंग व्यावसायिक उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली। फेडरेशन ऑफ ऑल इंडिया कॅटर्स, महाराष्ट्र कॅटरिंग असोसिएशन आणि कॅटरिंग असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्तराचे महत्त्व प्राप्त झाले आहे। देशातील कॅटरिंग क्षेत्रातील प्रमुख संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी सहभागी होणार असल्याने उद्योगाच्या भविष्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा घडून येणार आहे। परिषदेदरम्यान कॅटरिंग व्यवसायासमोरील अडचणी, बदलते तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता, व्यवसाय विस्ताराच्या संधी तसेच उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवर सखोल मंथन होणार आहे। नवोदित उद्योजकांसाठी मार्गदर्शन सत्रांचेही आयोजन करण्यात आले असून व्यवसायातील नव्या संधींची माहिती दिली जाणार आहे। पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, अमरावती, सातारा, सांगली, कोकणसह राज्याच्या विविध भागातील सदस्य या मेळाव्यात सहभागी होणार आहेत। त्यामुळे राज्यातील कॅटरिंग क्षेत्रातील संवाद, समन्वय आणि एकजूट अधिक मजबूत होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। या परिषदेमुळे नाशिकच्या हॉटेल, फूड टेक्नॉलॉजी आणि सेवा क्षेत्रालाही चालना मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे। कॅटरिंग उद्योग हा मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारा व्यवसाय असल्याने अशा उपक्रमांमुळे उद्योगाच्या विकासाला नवी दिशा मिळेल असे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले। नाशिक येथे 14-15 जून रोजी नाशिक कॅटरिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र कॅटरिंग असोसिएशन संयुक्त विद्यमानाने आम्ही एक स्नेहकुंभ आयोजित करत आहोत आणि तो स्नेहकुंभ लिगसी लॉन्स गंगापूर रोड येथे करत आहोत। याच्यासाठी महाराष्ट्रभरातनं सर्व कॅटरर्स त्या 2 दिवसीय स्नेहकुंभासाठी उपस्थित राहणार आहेत। त्याच्यात बऱ्याच काही गोष्टी त्याच्यात आम्हाला महाराष्ट्रातल्या सर्व कॅटरर्सपर्यंत पोहोचवायच्या आहे। भविष्यात वाटचाल करायची आहे, महाराष्ट्राचं संघटन घडवायचं आहे आणि एकजूट करून महाराष्ट्रातील सर्व परिवारांना आपल्या चांगल्या कार्यक्रमामध्ये आम्हाला चांगली सर्व्हिस, चांगली मॅनेजमेंट, चांगलं कार्य कसं होईल याच्या पाठीमागं आमचा उद्देश हाच आहे की बाबा ह्या 2 दिवसाच्या परिषदेमध्ये बरेच ठराव पास करून त्या ठरावांना चालना देऊन बऱ्याच काही आपल्या कॅटरिंग व्यवसाय बंधूंना आपल्या ह्या संमेलनातून स्नेहकुंभातनं आपल्याला बरंच काही त्यांना त्यांच्या शहरात घेऊन जायचं आहे आणि भविष्याची वाटचाल करायची आहे। लिगसी लॉन गंगापूर रोड। या सिलेंडर दरवाढीनंतर अनेक समस्या कॅटरिंग व्यवसाय समोर आलेल्या आहे, याच्याकडे कसं बघताय? नाही, आता आहे त्या परिस्थितीला आम्ही सामोरं जातोच आहोत। काही ना काही मार्ग त्यातनं निघत आहे, काही ना काही मार्ग काढून प्रत्येक कॅटरर्स आपल्या आपल्या परीने आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या यांनी तो हे करून मार्ग काढत राहतोय। त्याच्यात बाबा जसं काही आहे की बाबा जास्त जसं रबडी करायला गेलं तर 5 सिलेंडर लागतात, पण रबडी आयटम काढून टाकला, आम्ही श्रीखंड घेतलं, आम्ही आमरस घेतला, आम्ही असे घेतले तर सिलेंडरची बरीच आम्ही सेव्ह करतो की काही मेनूमध्ये बदल करून आम्हाला त्या कार्यक्रमामध्ये सिलेंडरचं सेव्हिंग बरंच करता येतं। ऑगस्टमध्ये जे सेमिनार होणार आहे ते आमचं ऑल इंडिया कॅटरिंग असोसिएशनचं सेमिनार आहे, ते जयपूर येथे 1, 2, 3 ऑगस्टला आहे। त्याच्यात भारतभरातनं सर्व कॅटरर्स तिथे येतात आणि 3 दिवसाचं ते एक्झिबिशन असतं, कन्व्हेन्शन असतं। कॅटरिंग असोसिएशन नाशिकच्या पुढाकारानं होत असलेल्या या कार्यक्रमाची माहिती अध्यक्ष उत्तमराव गाढवे, उपाध्यक्ष संदीप सोनार, पंकज पाटील आणि सचिव वैभव नातू यांनी दिली। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कमिटी सदस्य सागर गाढवे, अमर वाणी, दिनेश अमनकर, राहुल भावे, मंदार तगारे, भास्कर दिंडे, स्वप्नील शिंदे, अविनाश जोशी, नितीन सोनार आणि नितीन जोशी यांच्यासह संपूर्ण यजमान टीम जोरदार तयारी करत आहे।